600 वर्षापूर्वी जगद्गुरू रविदास महाराजांच्या एका दोह्याने समाजामध्ये खूप खळबळ माजवली होती आणि त्याच दोह्याचा आजही परिणाम तोच आहे. तो दोहा कुठला आहे तर जगद्गुरू रविदास महाराज मूळ ईश्वरीय संकल्पना जी आहे त्याकडे आपल्याला नेतात. म्हणजे या सृष्टीचा सृजनहार, निर्माता, ती जी शक्ती आहे पंचमहाभूत, ज्याला आपण भगवत्ता म्हणतो, ईश्वर म्हणतो, ज्याला आपण चैतन्य म्हणतो, जी स्वयंचलित यंत्रणा आहे, या सृष्टीची शक्ती आहे, त्या शक्तीला ईश्वर म्हटलेलं आहे. मग जगद्गुरू रविदास महाराजांनी आपल्या संपूर्ण वाणीमध्ये त्या ईश्वराला काही नावं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने राम, ठाकूर, गुसय्या, माधव, परमानंद, हरी, प्रभू, मुरारे, सतनाम, अनंत, गिरीवर, रघुनाथ, रघुपती, नरहरी, विठ्ठल, गोपाळ, दीनानाथ, सिर्जनहार, खालीप, रघुराई, कृष्ण, देव, निरंजन, साई, केशव, ब्रह्म, ओंकार, खालीप, भगवान, राघव, रहीम, त्याचप्रमाणे करीम, खुदा, अल्लाह, रहमान, अशा अनेक नावांनी जगद्गुरू रविदास महाराजांनी त्या ईश्वराला आळवलेलं आहे, त्या ईश्वराची भक्ती केलेली आहे. मग त्या शक्तीला दिलेलं हे एक नाव आहे. ज्याप्रमाणे ह्या सर्व सृष्टीमध्ये, तुमच्या आमच्यामध्ये, सगळ्यांमध्ये तो ईश्वर भरलेला आहे, ते चैतन्य भरलेलं आहे. आणि म्हणून या ईश्वराचं जे मूळ संकल्पना आहे ती नष्ट करण्यामध्ये काही लोकांना यश आलं. आणि ते कोणत्या माध्यमातून झालं तर या ईश्वराचं व्यक्तीकरण, मूर्तीकरण आणि चित्रीकरण. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे व्यक्तीकरण आहे त्यावर प्रहार करताना जगद्गुरू रविदास महाराज 600 वर्षापूर्वी आम्हाला संदेश देतात की रविदास हमरो रामजी दशरथ कर सुत नाही, राम हमी रम्य रह्यो विश्व कुटुंब हमाही. की मी ज्या रामाची पूजा करतो, मी ज्या रामाला मानतो, तो राम म्हणजे दशरथ पुत्र राम नाही. मी त्या रामाला मानत नाही, मी त्याची पूजाही करत नाही. आणि मग माझा जो ईश्वर आहे, माझा जो राम आहे, ते चैतन्य आहे, जे तुमच्यात आहे, माझ्यात आहे, ज्या चैतन्याने ही संपूर्ण सृष्टी भरलेली आहे, तो माझा राम आहे. आणि म्हणून आमची फसगत होऊ नये, आम्ही कुठंतरी आमची दिशाभूल होऊ नये, म्हणून जगद्गुरू रविदास महाराजांचा हा दोहा खूप प्रेरणादायी आहे. याला आपण समजून घ्या की पंचमहाभूतामध्ये, या भगवत्तेमध्ये, या चैतन्यामध्ये जो ईश्वर आहे त्या ईश्वराला दिलेली ही नावं आहेत. आणि त्यानंतर काहींचं व्यक्तीकरण झालं, चित्रीकरण झालं, मूर्तीकरण झालं. म्हणून आपण तिकडं न वळता मूळ संकल्पनेकडं आलं पाहिजे. हे जगद्गुरू रविदास महाराजांना आम्हाला सांगायचं आहे.